मुझे जो सही लगता है वो मैं करता हूँ। वो चाहे भगवान के खिलाफ, समाज के खिलाफ या फिर पुलिस, कानून या पूरी सिस्टीम के खिलाफ क्यों ना हो. सरकार पिक्चर मधला बच्चनचा डायलॉग. या एका डायलॉगमुळं आपल्यासमोर बच्चनचं सुभाष नागरे हे कॅरेक्टर बिल्ड होतं. हा डायलॉग अनेकांनी रिंगटोन म्हणूनही ठेवला होता. अर्थात रिंगटोन ठेवणाऱ्या प्रत्येकालाच तो सूट झाला असन. पण एक क्रिकेटर आहे ज्यानं फोनच्या रिंगटोनला हा डायलॉग ठेवला, तो त्याला सूट झाला आणि यामागचं कारण विचारल्यावर ये रिंगटोन मतलब मैं हूं आसान है असं उत्तर शारदा उग्रा यांच्यासारख्या सिनियर पत्रकाराला अगदी हसत हसत दिलं. सरकारच्या डायलॉग मधला राग ते हे उत्तर देण्यातलं हास्य, दोन्ही गोष्टी सूट होणारा क्रिकेटर म्हणजे प्रवीण कुमार. महिनाभरापूर्वी भारताच्या पेस बॉलर्सनं वर्ल्ड कप मध्ये केलेला धुव्वा पाहिला आणि IPL ऑक्शन मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पेस बॉलर्सनं केलेलाही. या पेस बॉलर लोकांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तीन गोष्टींवर मापं निघतात: स्पीड, स्विंग आणि ॲग्रेशन. प्रवीण कुमारकडे स्पीड नव्हता, पण स्विंग आणि ॲग्रेशन मध्ये मात्र तो बादशाह होता. अगदी त्याच्या गळ्यातल्या 2.5 तोळ्याच्या चेनची शपथ. ही प्रवीण कुमारची स्टोरी. उत्तर प्रदेशच्या शेतातून इंडिया बॉलर बनायची आणि याच इंडियन टीम मधून अचानक बाजूला होण्याची सुरुवात अर्थातच बॅक स्टोरी पासून. प्रवीण कुमारचे वडील पोलीस कॉन्स्टेबल, कडक शिस्तीचा माणूस, ज्यांना आपल्या धाकट्या मुलाला पैलवान बनवायचं होतं. प्रवीणच्या डोक्यातही अभ्यास वगैरे नव्हता, त्याला बनायचं होतं क्रिकेटर. खुई डोक्यात इतकं फिट होतं की प्रवीण 10वीचा पेपर सोडून क्रिकेट खेळायला गेला होता. गावात मॅचचे पिच असतात त्यावर तो क्रिकेट खेळायचा. त्यामुळे तिथं फक्त टप्पा बघायचा आणि बॉल पट्ट्यात घेऊन ठेवून द्यायचा, हीच त्याची स्टाईल. पण जेव्हा तो टर्फ विकेट्सवर खेळायला लागला तेव्हा गणित बदललं. तिथं बॅटिंग थोडीशी अवघड वाटायला लागली, पण बॉलिंगमध्ये जादू सापडली. मॅट विकेटवर इनस्विंगर टाकणाऱ्या प्रवीण कुमारला टर्फच्या विकेट म्हणजे मक्खन होत्या. अर्थात अडचणी होत्याच, पण अंडर 19च्या ट्रायलला जाताना शूज विकत घ्यायचे म्हणून मिठाईवाल्याला आपली सायकल विकणाऱ्या पोराला माघार घेणं माहीत नव्हतं. भारतातल्या पिचवर बॉल जोरात येत नाही, आपल्याकडे सनाट वारे वाहत नाहीत, पण या गोष्टींमुळे प्रवीणचा स्विंग थांबला नाही. विशेषतः मिडल स्टंपवर पडून मग पार फर्स्ट स्लिपला जाणारा आउटस्विंग ही टिपिकल प्रवीण कुमार गोष्ट होती. त्याची क्रिकेटमधली प्रगती मात्र झपाट्यानं झाली. विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, त्यानंतर NKP साळवे चॅलेंजर ट्रॉफी, प्रत्येक ठिकाणी तो चमकला. आणि मग प्रवीण कुमारच्या अंगावर आली इंडिया जर्सी. त्याच्या वन डे करिअर मधली हायलाइट होती 2008-9ची कॉमनवेल्थ बँक सिरीज. सगळ्या सिरीजमध्ये प्रवीण कुमारनं धुव्वा केला, पण राडा झाला तो फायनलला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या होम ग्राउंडवर 259 हे टार्गेट काहीच नव्हतं, पण प्रवीण कुमारनं पहिल्या ओव्हरलाच गिलख्रिस्टची विकेट काढली. दुसऱ्या ओव्हरला पॉन्टिंग गेला, 9व्या ओव्हरला क्लार्क गेला. प्रवीण कुमारनं ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डर खोलली आणि पुढचा विषय क्लिअर केला. एक भारतीय बॉलर ऑस्ट्रेलियन पिचेसवर पांढरा कुकाबुरा हातभर स्विंग करतोय, ज्यावर खेळताना पॉन्टिंग हेडन चुकतायत. आपल्याला बघायलाच भारी वाटायचं. वन डे मधल्या परफॉर्मन्सचं बक्षीस म्हणून प्रवीण कुमारला 2011च्या वर्ल्ड कप टीम मध्ये जागा मिळाली, पण वर्ल्ड कपच्या आधीच त्याला डेंग्यू झाला, कोपऱ्याची दुखापत झाली आणि टीम मध्ये त्याच्या जागी श्रीशांत आला. पुढे भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि प्रवीणकडून एक गोल्डन चान्स हुकला. पण त्याच्या नशिबात एक वेगळा चान्स लिहिलेला: टेस्ट क्रिकेट. आपल्या डेब्यू टेस्टमध्ये त्याने विकेट्स घेतल्याच, पण 2011च्या लॉर्ड्स टेस्टमध्ये कल्ला केला. मॅचच्या पहिल्याच दिवशी झहीर खान इंजर्ड झाला, तर उरलेले सगळे दिवस इंग्लिश बॅटर्स भारताला पळवणार असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण प्रवीण कुमारनं त्यांना स्विंगच्या तालावर नाचवलं. त्यानं पहिल्याच इनिंगला 5 विकेट्स काढल्या, त्यातही जोनाथन ट्रॉटला 4 आउट स्विंगर टाकून. मग इन स्विंगरवर काढलेली विकेट ट्रॉटच्याही लक्षात राहिली असेल. टेस्ट मॅच मध्ये प्रवीण कुमार गेम चेंजर होता, पण त्याला फक्त 6 टेस्ट मॅचेस मध्ये संधी मिळाली. 2012 नंतर त्याचं वन डे करिअरही थांबलं. पण एवढा भारी बॉलर साईडलाईन का झाला? पहिलं कारण होतं इंजुरीज. कधी कोपरा, कधी पाठ, कधी घोटा, कधी हॅमस्ट्रिंग, एका पाठोपाठ एक गोष्टी घडत राहिल्या. प्रवीण इंजुरीतून कमबॅक तर करायचा, पण मग आधीचा रिदम सापडायचा नाही. 10 वर्षच्या स्पेलमध्ये 2-3 ढिल्ल्यावर जायच्या आणि कॅप्टन धोनी प्रवीण कुमारला पर्याय शोधायचा. इंजुरीपेक्षा मोठा विषय होता ॲग्रेशनचा. फास्ट बॉलरकडे ॲग्रेशन असणं ही काही नवीन गोष्ट नाही. प्रवीणकडे जेवढा स्विंग होता तेवढंच ॲग्रेशनही, पण स्विंगवर त्याचा कंट्रोल असला तरी रागावर मात्र नव्हता. बॉल टाकून झाल्यावर गळ्यातनं बाहेर आलेली चेन आत टाकताना बॅटरला हुल देणं तर झालंच, पण कधी डिसिजन पटला नाही तर हा अंपायरला नडायचा. विजय हजारे ट्रॉफीच्या एका मॅचमध्ये
याची आणि एका बॅटरची भांडणं झाली. सोडवायला अंपायरमध्ये पडला तर यांना अंपायरलाच धारेवर धरलं. 1 वर्ष विजय हजारे ट्रॉफी खेळण्यापासून बॅन बसला. ऑस्ट्रेलिया टीम नेट प्रॅक्टिस करत असताना एका चाहत्यानं रोहित शर्माला शिवीगाळ केली. रोहित सुद्धा त्याला खडसावत होता, पण तेवढ्यात मागणं प्रवीण कुमार स्टंप घेऊन आला. असला वाढीव राग. प्रेक्षक, प्लेयर आणि अंपायर सगळ्यांची भांडता भांडता प्रवीणचं ॲग्रेशन त्याला क्रिकेटर म्हणून बॅकफुटवर घेऊन गेलं. प्रवीण कुमार बाहेर पडायचं एक महत्वाचं कारण स्पीड होतं. त्याचा बॉल टाईट लाईन पकडून मग स्विंग व्हायचा. बॅटर हुकायचा, गोंधळायचा, पण त्याला सावरायला वेळ मिळायचा. अगदी बॉल कीपरकडे जातानाही निवांत दिसायचं. स्पीड नसल्यामुळेच त्याचा स्विंग खेळणं बॅटर्सला सोपं झालं आणि प्रवीण कुमारची भीती वाटली, पण दहशत बसली नाही. एका बाजूला तो इंजुरी, मैदानाबाहेरचे राडे यामुळे टीम बाहेर असताना उत्तर प्रदेशच्या भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियाच्या सेटअपमध्ये एंट्री केली होती. भुवी मोठा बॉलर बनू शकतो, त्याच्याकडे लक्ष द्या, हा सल्ला उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला दिला होता स्वतः प्रवीण कुमारनंच. टीम इंडियातून बाहेर गेल्यावर प्रवीण IPL मधून, डोमेस्टिक क्रिकेटमधून कमबॅक करायचा प्रयत्न करत राहिला, पण ती रम्मी लागली नाही. प्रवीण कुमार इतक्या अचानक क्रिकेटच्या सेटअपमधून बाहेर पडला की त्यामुळं तयार झालेली पोकळी त्याला भरूनच काढता आली नाही. आपण डिप्रेशनमध्ये आहोत ही गोष्टच त्याला समजली नाही. एकदा गाडी फुल स्पीडमध्ये पळवत, जवळ बंदूक ठेवत त्यानं स्वतःला संपवण्याचा विचार केला, पण डोळ्यांसमोर आपल्या मुलांचा चेहरा आल्यानं ॲक्सिलेटरवरचा पायही थांबला आणि बंदुकीवरचा हातही. या सगळ्यातून बाहेर यायचं असलं तर पुन्हा क्रिकेटशी जोडलं गेलं पाहिजे, हे एकच सोल्युशन त्याच्या समोर होतं. त्यासाठी त्यानं फुकट कोचिंग करायची तयारी दाखवली, कारण त्याला आयुष्यात फक्त क्रिकेट हवं होतं. अगदी क्रिकेट शूजसाठी मिठाईवाल्याला सायकल विकली तेव्हापासून. सध्या तो लिजंड्स लीग, महाराजा लीग अशा लीग्समध्ये दिसतो. उत्तर प्रदेशमध्ये एक हॉटेल चालवतो. गंभीर आणि श्रीशांतमध्ये झालेल्या राड्यावर अजिबात न चिडता, थंड रखो भाईयो, गोलिया थोडी चली है, असं हसत हसत उत्तर देतो. आणि आपल्याला आठवत राहते आपण गल्ली क्रिकेटमध्ये 1000 वेळा कॉपी केलेली त्याची स्टाईल. आणि लॉर्ड्सवर बॉलिंग करताना त्यानं ट्रॉटला टाकलेले 4 आउट स्विंगर आणि शेवटचा घाव घालणारा 5वा बॉल इन स्विंगर. प्रवीण कुमार जसा कसा होता, लय भारी होता. आणखी स्पीड, फिटनेस आणि रागावर कंट्रोल असता तर कदाचित भारताचा अँडरसन झाला असता. पण अँडरसन झाला नसला तरी बॉल टाकून झाल्यावर बॅटरकडे खुन्नस न बघत गळ्यातली चेन आत टाकणाऱ्या प्रवीण कुमारच्या स्वॅग पुढं आपल्याला स्विंगही फिकाच वाटला असता.